सध्या सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये नद्यांचा विषय लय पेटला. तर नमस्कार मित्रांनो, मी ओमकार महाडिक, युरोप रोमान्यामधून 32 शिराळकर. तर मी सेबेस मधल्या रोमान्यातल्या एका सेबेस मधल्या राऊल नावाची नदी आहे. त्या नदीच्या किनारे आहे. नदीच्या आजूबाजूला कुठं कचरा नाही, पाणी एकदम क्रिस्टल टाइप स्वच्छ आहे. याच्या मागे देखील एक व्हिडिओ टाकला होता. तर मला हेच सांगायचंय, आपल्या नदीच्या कडेने ढीग असतोय कपड्यांचा, प्लास्टिकचा. शासन त्यांचं काम करत नाही हे 100% खरं. ते तर गेलेलीच केस. पण आपण एक नागरिक म्हणून आपल्या नद्यांची आपण काळजी घेऊया. एवढं आपण त्यांना देवी म्हणतो, देव म्हणतो आपल्या नद्यांना ना. तर फक्त म्हणण्यापुरतं जाताना असं करण्यापेक्षा आहे ना, खरोखर त्याची काळजी घेऊया. खराब कपडे वगैरे तिथे ढीग नेऊन टाकायचं बंद करू. आमच्या शिराळ्यातल्या मोरणा नदीचं देखील तीच अवस्था होत चालली सध्या. कधी गेला ज्या ठिकाणी कपडे धुण्यासारखी वगैरे जागा आहे, तिथे जाऊन बघा. कपड्याचा ढीग, बाटल्यांचे खच अफाट आहेत खरोखर. त्यामुळे मला वाटतं आपण आपले विचार सुधारले पाहिजेत. एक दिवस आपल्या देखील नद्या स्वच्छ होतील, पण आपण सगळ्यांनी मिळून त्याच्या बाबतीत काहीतरी उपाय काढू. की तुम्हाला नदी दाखवतो, हे क्रिस्टल टाईप आहे एकदम. अक्षर हे दगड वगैरे आहे काय, पाणी एकदम स्वच्छ आहे. तुम्हाला कुठेही दिसणार नाही की काय घाण टाकल्या, काय केलंय, काही सुद्धा नाही. अक्षरशः माणसं इकडे मासे वगैरे धरायला असतात, ते तुम्हाला दिसतंय का? आता पाहू शकता तुम्ही, माणूस एक मासे पकडायला आहेच बघा. पण चांगली गोष्ट आहे, ध्यानात ठेवा. आपण देखील ज्या चांगल्या गोष्टी त्यांच्याकडनं घेतल्या पाहिजेत. वाईट गोष्टी लगेच ऍब्झॉर्व करतो आपण. चांगल्या गोष्टी करायला वेळ लागेल, 100% आपण एक दिवस करू.